भेट घेतली तुम्ही आज? आम्ही आत्ताच बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। कारण 11 मे 2026 पासून आम्ही सकल मराठा समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी परळी नगर परिषदेसमोर बेमुदत हे आंदोलन केलेलं होतं की मराठा समाजाला हक्काचं मराठा भवन मिळावं म्हणून। आम्ही आंदोलन करत असताना परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगळ पोपट निगळ व तसेच पोपट निगळ यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या पत्र क्रमांक 862/2026 दिनांक 14/5/2026 ला त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेले आहे आणि या पत्रा आधारे त्यांनी आम्हाला मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा दिलेली आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही ह्या जागेचे कागदपत्र पाहिले त्यावेळेस ही जागा थोरले दत्तात्रय देवस्थान अंबाजोगाई या देवाची ही जमीन असल्याची वर्ग 2ची इनामी जमीन असल्याचं मराठा समाज बांधव म्हणून व त्याचबरोबर मराठा एक समाजातील एक ॲडव्होकेट म्हणून आमच्या निदर्शनास आल्यानंतर ही आमच्या मराठा आंदोलकाची आणि एकूणच मराठा समाजाची फसवणूक झाल्यामुळं आम्ही हे प्रकरण या ठिकाणी सर्व उपलब्ध कागदपत्र आज या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी आलो असता आम्ही हे आमच्या मराठा समाजाची फसवणूक करणारे परळी विधानसभेचे आमदार व तसेच नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे व तसेच परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हे निगळ साहेब व तसेच परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दत्तात्रय देवस्थानची इनामी वर्ग 2ची जमीन आमच्या मराठा भवनला देऊन आमच्या सकल मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती केली आहे किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत व ही दत्तात्रय देवस्थानची या ठिकाणी जमीन हडप होऊ नये व तसेच या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांनी आमच्या मराठा समाजाची फसवणूक करू नये व लवकरच ते त्या ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याचा बोरसुद्धा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ते भव्य अशी म्हणजे 5 स्टार इमारत बांधत आहेत। असे फार मोठं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे आम्ही या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंदिरचे ट्रस्टीचे अध्यक्ष व तसेच उपाध्यक्ष यांनी त्यांच्या लेटर हेडवरती या ठिकाणी कायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे आणि आंदोलक म्हणून आम्ही सुद्धा धनंजय मुंडे नगराध्यक्षा व तसेच या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट नानासाहेब निगळ या सर्वांविरुद्ध या ठिकाणी आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी दाखल केलेली आहे। भविष्यात या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं तेवढं आंदोलन करण्यात येईल व आमच्या आंदोलनामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासुद्धा आम्ही हे कानावर विषय घातलेला असल्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या लढ्यामध्ये मी मराठा समाज बांधवासोबत असून धनंजय मुंडे व त्याचबरोबर नगर परिषदेच्या सीओ आणि नगराध्यक्ष यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी ते सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील आमच्यासोबत कायदेशीर लढ्यामध्ये धर्माधिकारी यांची जागा त्या ठिकाणी नाही आहे। परंतु ही दत्तात्रय देवस्थान मंदिरची जागा आहे त्या गट नंबर 413 ती एकूण 3 हेक्टर 28 गुंठे एवढी जमीन आहे 32 गुंठे तर उर्वरित 28 गुंठे फक्त मराठा भवनसाठी त्यांनी दिली आणि उर्वरित 3 हेक्टर म्हणजे जवळपास 7.5 आणि ते म्हणजे 7.5 जवळपास 8 एकर जमीन ही परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती व विद्यमान नगरसेवक व तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि त्यांनी बेकायदेशीर या ठिकाणी त्या जमिनीचा ताबा घेतलेला असल्यामुळं आलं लक्षात हे प्रकरण दडपण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यासाठी कलेक्टरकडे यांच्याकडे आलो होतो आणि आजही जर आपण या ठिकाणी तिथं जाऊन बघितलं तर ही संपूर्ण जमीन नाथ प्रतिष्ठान म्हणजे धनंजय मुंडे व बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षांचे पती यांनी त्या जमिनीवर दत्तात्रय देवस्थानच्या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीर ताबा केलेला आहे। योगेश विलास गोस्वामी अंबाजोगाईमधील श्री दत्त संस्थान थोरले देवघर या संस्थेचा मी अध्यक्ष आहे। आमच्या देवस्थानची जागा परळी वैजनाथ येथील त्या 413 गट नंबर मधील 28 गुंठे जी मराठा भवनासाठी दिली आहे, जी देणाऱ्यापैकी माजी मंत्री तथा सध्याचे विद्यमान आमदार माननीय धनंजय मुंडे साहेब, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांनी बेकायदेशीररित्या ती जमीन मराठा भवनाला दिलेली आहे। त्यामुळे त्या विरोधात तक्रार करण्यासाठी व त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल व्हावे म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिले आहे। जिल्हाधिकारी साहेब आम्हाला न्याय देतील व आमच्या देवस्थानच्या जमिनीची पुरेपूर सुरक्षा आणि संरक्षण करतील अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो। मुख्याधिकारी साहेब नगर परिषद परळी, नगराध्यक्ष साहेब नगर परिषद परळी आणि नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि नाथ प्रतिष्ठान यांच्याविषयी आम्ही तक्रार केलेली आहे आजच्या अर्जातून।